नाही तिथे डोकं चालण्यापेक्षा ह्याच्यामध्ये डोकं चालवा, पैसे पण मिळतात. मला घरचे म्हणले की खूप उशिरा लावला, लवकर लावायला पाहिजे होतं. बाहेर ज्यांनी क्लास लावला ना त्यांच्यापेक्षा इथलं फिनिशिंग वगैरे इतकं छान आहे ना, खूप छान आहे इथलं. तर एकच सांगेन की ॲप्रिक इज बेस्ट. बरं, मला असं विचार आहे, ठीक आहे कामामध्ये गुंतून घ्या, तर हा एक चांगला ऑप्शन आहे असं तुम्ही कसं सांगू शकाल की आरी वर्क हा एक चांगला ऑप्शन आहे? नमस्कार, ॲप्रिकमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण ॲप्रिकच्या काही स्टुडंटना भेटणार आहोत जे 15 ते 20 दिवसच झाले जॉईन होऊन त्यांना. तर अशा स्टुडंटचा अनुभव आपण ऐकणार आहोत. नमस्कार. नमस्कार. ओके, तुमचं नाव सांगा. सुषमा थोरात. सुषमा थोरात. ओके, तुम्ही कधी जॉईन झालात ॲप्रिकमध्ये? 15 दिवसच झाले. ओके, आणि जॉईन होण्यामागचं तुमचं काय होतं, म्हणजे तुम्ही कशासाठी जॉईन झालात? कारण आता खूप मागणी वाढतीये आणि म्हणजे असं काय हे नाही, स्वतःचेच आपण डिझाईन करू शकतो त्याच्यासाठी. हो, पण मी ॲक्च्युली तुम्ही जेव्हा आलात तेव्हा तुमच्याकडून ऐकलं होतं की मला माझ्या सुनेसाठी करायचं. तर काय आहे म्हणजे सुनेसाठी करता? मी पहिलीच अशी एखादी बघितली त्यांना सुनेसाठी करायचं, खूप चांगली गोष्ट आहे. तर काय तुमच्या डोक्यात काय आहे? ऍक्च्युली सुनेला खूप आवड आहे माझ्या. बरं. आणि मग सारखी ती बघत असते, काय चांगलं आलं की ती बघत असते. मग असं करता करता मी पण युट्यूब असं बघायला लागले आणि मग मला तुमचं ॲप्रिकचं म्हणजे इंट्रोडक्शन असं झालं. तर म्हटलं, आणि तशी आवड आहे म्हणजे मला हँड एम्ब्रॉयडरीची, तर मग म्हटलं विचारून यावं आधी की म्हणजे जमणार आहे की नाही आपल्याला. पण अनुभव खूप छान आहे आमचा. ओके, तर तुम्हाला अगदी 20 दिवस झालेले आहेत, तर कसं वाटतं तुम्हाला इथे आणि काय तुम्ही केलं 15-20 दिवसात? इथलं वातावरण खूप असं फ्रेंडली आणि हे, त्याच्यामुळे असं टेन्शन नाही येत. ओके, की शिकताना पण असं आपण एकदम फ्रीली हे करू शकतो. आणि नाही आलं तरी खूप वेळा तुम्ही आम्हाला खूप सांभाळून घेता. म्हणजे आमची चिडचिड होते पण तुमची होत नाही. हो बरोबर आहे, कारण ऍक्च्युली सगळ्या स्टुडंटना माझं म्हणणं तेच आहे, तुम्ही शांत राहा आणि शांततेत काम करा तर काम खूप छान होईल. तर तसंच करून घेण्याचाही आमचा प्रयत्न असतो. आणि ते करता करता आम्ही प्राणायाम शिकलोय. अरे वा. बरं, प्राणायामचं कसं काय सांगा बरं. म्हणजे दोरा ओढताना श्वास रोखून. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे ते करता करता आम्ही हसत खेळतच आम्ही असं की आता प्राणायाम करा, आता गाठ बांधायची, आता आपल्याला श्वास नाही घ्यायचा, श्वास रोका, असं सगळ्या प्रकारे खरं म्हणजे. ओके, तुमचं काय नाव आहे? स्मिता लगड. ओके, आणि तुमचं कसा अनुभव आहे? तुम्ही जॉईन झालात त्याच्या मागे काय तुमचं म्हणजे पुढे काय उद्देश आहे तुमचं, काय करायचं आहे? जॉईन व्हायचं म्हणजे युट्यूबला मी असं सर्च करत होते, म्हणजे मला आरी वर्क शिकायचंच होतं. आणि बघता बघता मी आधी दुसरीकडे पण चौकशी केली आणि नंतर असंच म्हटलं चॅनल बघत म्हणजे व्हिडिओ बघत असल्यामुळे ते तुमचं दिसलं युट्यूबला व्हिडिओ. मग तो बघितला, रिव्ह्यू बघितले तुमचे, मग मी इथे चौकशी करायला आले फोन करून. दुसऱ्या दिवशी लगेच जॉईनच झाले मी क्लासला. बरं, पण मला करायचं होतं म्हणून मी लगेच जॉईन झाले. बरं, मग तुम्ही दुसरीकडेही चौकशी केली होती, तर तुम्हाला काय फरक जाणवला का? फरक म्हणजे मला रिव्ह्यू बघितले मी त्यांचे आणि तुमचे, मला त्यांचे रिव्ह्यूपेक्षा तुमचे चांगले वाटले. बरं, इथली मग शिकवण्याची पद्धत असो किंवा इथलं स्टाफ असो, टीम असो, कसं वातावरण आहे, तुम्हाला ते कसं वाटतं? इथे खूप फ्रेंडली आहेत, समजून घेतात आणि तुम्ही पण खूप छान समजून घेता. म्हणजे आम्ही कधी कधी कम्प्लीट करत नाही तरी सगळे समजून घेतात. मॅडम पण छान. हो, म्हणजे कम्प्लीट नाही करायचं असं नाही. नाही म्हणजे समजून घेतात आम्हाला, नाही का आम्हाला म्हणजे कसं लेडीज आहे, घरचा आवरता करता उशीर होतो, हे करतो असं होतं. कधी एका दिवशी नाही तर मग टाइम देतात त्यासाठी. मग तुमचा आता कॉन्फिडन्स वाढलाय का की येस इथून शिकून तर बाहेर पडणार, शिकणार म्हणजे आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो असं तुम्हाला वाटतं का? हो हो, कारण मला उलट माझ्या घरचे म्हणत होते तू आधीच क्लास करायला पाहिजे होता. मी आता खूप वर्ष शिलाई काम करते नाही का, पण मला म्हणजे काय काय घरातले प्रॉब्लेम हे करता करता पण मी लावलंच, मला उशिरा का व्हायना पण मला करायचं म्हणून मी आले. बरं, आणि तुमच्या कामामध्ये असं सुधारणा वगैरे झाली? हो, खूप नटचा फोटो मी काल टाकला होता स्टेटसला, सगळ्यांचे मला फोन आलेले नाही का क्लास लावला का, मी अजून तुम्हाला सांगितलं नव्हतं. मला घरचे म्हणले की खूप उशिरा लावला, लवकर लावायला पाहिजे होता. ओके, म्हणजे ऑर्डर घ्यायच्या तयारीत आहात तुम्ही? ऑलरेडी एक आली पण. हो का? त्यांना सांगितलंय 2 महिने थांबा, माझा क्लास पूर्ण झाल्याशिवाय मी काय करणार नाही. व्हेरी गुड, म्हणजे तुम्ही ऑर्डर घ्यायला तयार आहात.
ऑर्डर घ्यायला तयार आहात, पण क्लास नंतरच फोटो बघून त्यांनी मला सांगितले. ओके, व्हेरी गुड. नाही, काम छान केलेलं आहे तुम्ही. आणि सगळ्यांचे प्रयत्न खूप आहेत की काही स्लो आहेत, काही फास्ट आहेत, पण ते प्रत्येकाला आपण सांभाळून घेऊनच पुढे जातो. कारण पाची बोटं सेम नसतात त्याच पद्धतीने, कारण हे सगळं हाताचं काम आहे. बरोबर. ऑल द व्हेरी बेस्ट. आणि तुम्हाला पुढे ऑर्डर पण मिळो. तुमचं काय नाव आहे? माझं नाव सुजाता शिंदे. हां. मी ज्यावेळेस इथं आले त्यावेळेस मला आधी भीती पण वाटली. म्हणजे मी पहिल्यांदा अशा ठिकाणी आले, त्यामुळे मला थोडंसं वाटलं की येईल की नाही येईल. पण ज्यावेळेस पण तुम्ही दुसरीकडे क्लास लावला? दुसरीकडे लावलं होतं, पण मला तिथं नाही क्लास आवडला. जाऊन पण आले मी तिथून परत ते 15 दिवस केले असतील, एक 15-10 दिवस, पण मला तिथलं फिनिशिंग वगैरे काहीच आवडलं नाही. म्हणजे तुम्ही क्लासला जात होता दुसरीकडे? मी जाऊन आले, पण परत किती 8-10 दिवस तर जास्तीत जास्त गेला. मग इथं आल्यानंतर कसा अनुभव आला तुमचा? खूप अनुभव, म्हणजे एकदम छान वाटतंय. वातावरण पण एकदम फ्री आहे, एकदम मस्त वाटते. म्हणजे पहिल्यांदा एवढे असं याच्यामध्ये बाहेर पडले अशा ठिकाणी. ओके. आणि काम करताना कसं वाटतंय? काम करताना खूप छान वाटते. म्हणजे खरंच अनुभव चांगला आहे. म्हणजे इथं आल्यासारखं एकदम खूप छान वाटते. म्हणजे तुम्ही आता प्लॅनिंग चालू केलं असेल की आपला क्लास संपेल की आपल्याला काय करायचं, काय प्लॅनिंग केलं? माझं म्हणजे बिझनेस असं करायचं चाललेलं आहे. आता मी कसं ब्लाऊज वगैरे शिवते, पण आता जर इथून जर वर्क वगैरे सगळं झालं तर मी पुढे चालू ठेवणार आहे. म्हणजे शॉप वगैरे कुठेतरी घेऊन असं करणार आहे. आणि मिस्टरांचा पण खूप सपोर्ट आहे मला. ओके, ते तर व्हेरी गुड सगळ्यांना. मग तुमचं जे काम आहे, तुम्ही जे करता, तुम्ही इथं मेहनत बरेच घेता, तुम्ही सगळेच घेता. म्हणजे लिटरली मी जो होमवर्क देते तो सगळे कम्प्लीट करतात. मला खूप छान वाटतंय. ऍक्च्युली तुम्ही काम केल्यानंतर शिकवायला मला खूप उत्साह येतो. जर काम एखादं करत नसेल, तुम्ही होमवर्कच करत नाहीये किंवा मी छोट्या गोष्टी सांगते त्या जर पाळत नाही तर मग थोडंसं शिकवायला, पण तुमच्यामुळेच ऍक्च्युली मला शिकवायला खूप जास्त उत्साह येतो. आणि नवीन तुम्हाला टास्क द्यायला खूप आवडतं. त्याच्या मागे उद्देश त्रास देण्याचा नसतो, पण तुम्हाला टास्क शिकायला भेटते ना, पण नवीन शिकायला आवडतं. म्हणजे असं वेगळं काहीतरी, त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी करायला छान वाटतं. हा, पण बरं तेच असं मग पण वेगळं छान. हा, पण बऱ्याच जणांचं हे असं, पण मी जर असं ऐकलं की मी आले बघायला की तुम्हाला असं वाटतं तुमचा हात थांबतोय. थोडं भीती वाटते मॅडम, दोरा निघत नाही आमचा. डिझाईन केल्यानंतरचा जो हे आहे, एखादं डिझाईन कम्प्लीट झाल्यानंतरचा तो अनुभव, म्हणजे तुम्ही जर घेतला असेल की प्रिंट केलंय, छापलंय आणि तो कम्प्लीट होतोय, आणि कम्प्लीट झाल्यानंतरचा काय अनुभव आला तुम्हाला? खूप छान वाटतं. म्हणजे असं इतकं छान वाटतं, आपल्याला जमते. म्हणजे आजूबाजूला तर बसून राहतात. मला तर मात्र तू करत नाही होमवर्क पूर्ण, मॅडमला कम्प्लीट. पण नात वगैरे पण केली ना म्हणजे छान. पण आता स्टेटस वगैरे जर टाकलं तरी खूप जण म्हणतात छान फिनिशिंग जास्त लक्ष देतात ना अशा की आपण अजून ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं अजून काय टाकू शकतो किंवा तुम्ही जे शिकवलेलं आहे त्याच्यामधलं अजून वेगळं काहीतरी नाही. त्याच्यासाठीच आपण देताना 4 प्रकार दिले नथीचे आणि 1 शिकवली आणि 3 तुमच्या आयडियाने करायचे असं सांगितलं. आणि त्यात खूप सगळ्यांनी क्रिएटिव्हिटी दाखवली. सगळे वेगवेगळं मटेरियल दिसतंय, मग हे टाकलं तर चालेल का, ते काहीही टाकलं तर चालेल, पण ते टाकायचं कसं आहे आणि ते थोडंसं आपल्या आयडियाने तुम्ही बनवू शकता. अजून काय तुमच्यामध्ये फरक पडला तुमच्या डेली रुटीनमध्ये? डेली रुटीन तर म्हणजे रुटीन लागलंच, कारण म्हणल्यानंतर पटपट रिलॅक्स मिळतो. आम्हाला हे होतं, पण बाकीच्यांना आमच्यामुळे सवय लागली. बाकीचे पण सगळे लवकर उठतात त्याच्यामुळे माझ्याबरोबर जेवायला बसतात दुपारी येतात 1:30-2 म्हणजे रुटीन लागलंय आणि कोणी डिस्टर्ब नाही करत. जे ते आपण नाही म्हणजे आता काम तिला आता डिस्टर्ब करू कारण मी माझं उरकते आणि मी बसते, मग मला नाही कोणी डिस्टर्ब करायचं असं मी सांगते. मग तुमचा तो कॉन्फिडन्स लेवल आहे तो वाढलाय आणि घरातून रिस्पेक्ट वाढलाय. काम करतेय, एवढी मेहनत, फरक पडलाय मुलांच्या मध्ये. जेव्हा मुलं सांगतात होमवर्क कर तू, मला सांगितलेलं आता काय काय करायला, मम्मा माझ्या ह्याच्यावरती माझा मुलगा म्हणतो तू शिक मम्मी, मलाही शिकव. आता तरी 8वीला तरी तो म्हणतो मम्मी तू शिकली ना मी शिकतो. नाही ऍक्च्युली खूप चांगलं आहे. आणि अशा म्हणजे लेडीजने स्वतः काहीतरी केलं तर पूर्ण फॅमिलीवर परिणाम होतो त्याचा. कामाला जी मुलगी आहे ना तिला पण मी म्हंटल की मी तुला शिकवते, हे शिक. बरोबर आहे, तू हे शिक, मी शिकवते तुला.
नाही, पण एकंदर तुम्ही जर विचार केला तर तुमच्यावरूनच अनुभव, म्हणजे मला ऍक्च्युली मी इतके सगळे स्टुडंट बघते ना, ते सांगतात त्याच्यावरून अनुभव की एक जर घरातली बाई जर काही काम करत असेल तर ते अख्ख्या फॅमिलीवर परिणाम होतो, हे मी पाहिलेलं आहे. आणि सगळे फॅमिलीमध्ये चेंजेस होतात, म्हणजे डिसिप्लिन वाढतं, सवयी लागतात. किंवा आपण जर घरात रिलॅक्स असेल तर समजा आपण दुपारी झोपतोय तर ऑफकोर्स मुलांनाही वाटणार आपण येऊन जवळ झोपावं. सकाळी उठत नाही. तर हा सगळा जो बदल आहे, तर तुम्ही काय सांगाल लेडीजनं? तर आपल्याकडे जे लेडीज आहेत त्यांना खूप जणांना असं असतं की फक्त मी एकटी आहे किंवा हे आहे, आता मुलं गेलेले आहेत किंवा कंटाळ येतो, माझा वेळ नाही जात, तर अशा लेडीजना तुम्ही काय सांगाल? नाही, कसं मन फ्रेश राहतं, म्हणजे मन फ्रेश राहतं, त्यांनीच बाकीचे विचार येत नाही डोक्यामध्ये, आपण त्यातच गुंतून राहतो, आपलं मन प्रसन्न राहतं. आणि इथे तिथे हे करण्यापेक्षा कामामध्ये गुंतवून घ्या. बरं, मला असं विचारायचं, ठीक आहे कामामध्ये गुंतून घ्या, तर हा एक चांगला ऑप्शन आहे असं तुम्ही कसं सांगू शकाल की आरीवर्क हा एक चांगला ऑप्शन आहे या सगळ्यासाठी? मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की प्राणायाममुळे म्हणजे ऍक्च्युली आपण तिथे कॉन्सन्ट्रेशन आपलं वाढतं. नाही, ऍक्च्युली इथं खूप सारं मटेरियल असतं, म्हणजे जसं स्वयंपाकामध्ये आपण काही क्रिएटिव्हिटी करू शकतो. एखादं कधीतरी वाटतं चला आज हे टाकू याच्या भाजीमध्ये, तसंच आपण नवीन डिझाईन करताना म्हणजे आपण डोकं पण आपलं चालवतो. तुम्ही नवीन काय टाकलं युट्यूबला सारखं पाहते, काय टाकलं काय नाही, आणि कसं केलं असेल. आता तिने काल मला चेन स्टोन अजून म्हणजे नाही हे केलेली, शिकवलेली नाही, पण मी व्हिडिओ बघितला. अच्छा. आणि मी ती टाकली. ती मला म्हणली की नाही ती टाकायची नव्हती, पण म्हटलं नाही मी बघितली ती करून. अच्छा. की आपल्याला ते म्हणजे आता इथे शिकवलेलं आहे आपल्याला, तर मग ते आपण कशा पद्धतीने ते टाकू शकतो, तर ते तसं असं क्रिएटिव्ह होतो आपण जास्त त्याच्यामुळे. हा, म्हणजे मला तेच विचारायचंय की आता सपोज एखादं आणखीन वेगळे भरपूर कामाचे प्रकार असतात किंवा भरपूर हे आपण म्हणतो की लेडीजने थोडंसं बिझी राहायला पाहिजे, काहीतरी काम केलं पाहिजे, तर हा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. आरीवर्क हे चांगलं आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बिझी राहू शकता, क्रिएटिव्हिटी तुमची वाढवू शकता, जेणेकरून काही स्टुडंट ऐकलं जसं मोबाईलच आमचा कमी झाला, बऱ्याच गोष्टी गॉसिप करणंच कमी झालं, गॉसिप करणं कमी झालं, म्हणजे ह्यांच्याकडे काय चाललंय त्यांच्याकडे आता त्याचा प्रश्नच नाहीये, माझं काय चाललंय हे जास्त महत्वाचं आहे. आणि तेच माझं आहे ना सगळ्यांना सापडावं की काय चाललंय असं मला वाटतं की आणि आपण याच्यामध्ये डोकं लावून नवीन नवीन काहीतरी करू शकतो हे असं वाटतं मला. त्याच्यामुळे हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. तुम्हाला काय वाटतं? खरंच चांगला ऑप्शन आहे, खरंच चांगलं. म्हणजे नाही तिथे डोकं चालण्यापेक्षा ह्याच्यामध्ये डोकं चालवा, पैसे पण मिळतात, ऑल ओव्हर सगळंच हे होतं, साध्य होतं म्हणजे त्याच्यामधनं. बरेच लेडीज असतात तर त्यांना असं वाटतं, म्हणजे ऍक्च्युली बघितलं तर कॉल येतात, एन्क्वायरी करतात, पटकन डेअरिंग होत नाही, अशा लेडीजना तुम्ही काय सांगाल? मेन कसं आवड असली तर लगेच डेअरिंग करतो माणूस, असं होतं. मी नाही का तुम्हाला म्हटलं मी आले लगेच नाही, आवड असते पण एक बरोबर आहे का असं डिझाईन बघितली की थोडीशी भीती, अरे हे एवढे अवघड आपल्याला येईल का असं वाटतं. बघितलं कसंच वाटलं कशी करायला गेलं की बरोबर येतं, सांगतात ना आयडिया, तुम्ही पण सांगताय असं करा तसं करा, येतं बरोबर करायला गेलं. म्हणजे अगदी बघितलं की एवढं सगळं येणार आहे का आम्हाला, असं त्यांना जो प्रश्न पडतो त्याच्यासाठी काय सांगा? फक्त एकच सांगेन की ॲप्रिक इज बेस्ट. थँक्यू सो मच. तुमच्याशी बोलून पण खूप छान वाटलं आणि तुमचा प्रवास खूप उत्तम जाओ आणि खूप भरपूर तुम्हाला काम करायचं आहे आणि भरपूर नवीन आयडिया नेसून तुम्ही खूप छान बिझी राहाल आणि तुमचं काम ही खूप छान चालू आहे. माझ्याकडून खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला आणि तुमचा क्लासही तुम्ही व्यवस्थित पूर्ण कराल मला विश्वास आहे. जसं तुम्ही म्हणालात की तुम्हाला ऑर्डर येत आहेत, पण मी असं सांगेल, तुम्हीही बोललात की विचारतात लोक, पण मी असं सांगेल क्लास व्यवस्थित पूर्ण करा. ऑर्डर तुम्हाला करायला काहीच हरकत नाहीये, पण तेवढा जर तुम्हाला टाइम असेल तर क्लास करा. बाहेर ज्यांनी क्लास लावला ना त्यांच्यापेक्षा इथलं फिनिशिंग वगैरे इतकं छान आहे ना, खूप छान आहे. तर तेच तुम्ही पुढे न्या आणि सेम तुम्ही फिनिशिंग मध्ये काम करा, अशीच माझी इच्छा आहे. सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट. ॲप्रिक कडून तुम्हाला खूप शुभेच्छा.